लाडकी बहीण योजना प्रत्येक माता भगिनीला ज्या दिवसाची वाट पाहायची वेळ आलेली होती, ज्या गोष्टीची कळकळ होती, तो दिवस आज आलेला आहे. म्हणजेच 24 एप्रिल आणि 25 एप्रिल हे 2 दिवस प्रत्येक माता भगिनीसाठी खूप महत्त्वाचे होणार आहेत. कारण माता भगिनींना जो एप्रिल महिन्याचा हप्ता होता पहिला, म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं, की महाराष्ट्र सरकार एप्रिल महिन्यामध्ये 2 हप्ते हे महिन्यांना देणार आहे आणि त्यामधीलच पहिल्या हप्त्याची सुरुवात 24 तारखेपासून म्हणजेच आजच्या दिवसापासून होणार आहे आणि तुम्हाला आज तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे. पण माता भगिनींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सगळ्यात मोठी अपडेट आपल्या महाराष्ट्र सरकारने आज सकाळी 7:00 दिलेली आहे. ती कोणती आहे आणि यामध्ये खूप साऱ्या माता भगिनींचा जो तोटा आहे, तो तोटा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि यामध्ये तुमचा तोटा होईल की नाही हे देखील जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका, पळवू नका. शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या निवांतपणे हा संपूर्ण आपला व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करा, की जेणेकरून मला असे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन ज्या अपडेट्स असतात त्या तुमच्यासाठी आणायला आनंद होतो. तर माता भगिनींनो, जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगणार आहे, की महाराष्ट्र सरकारने कोणता नवीन तोटा केलेला आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या माता भगिनींना, ज्या माता भगिनींना याची अपडेट आली आहे, त्या खूप आता दुःख झालेलं आहे. त्यांना खूप मोठी बातमी त्यांना मिळालेली आहे आणि जर तुमच्यापर्यंत आजचा हा व्हिडिओ पोहोचला असेल, तर तुम्ही देखील शेवटपर्यंत पाहायचं आहे. कारण यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे. सर्वप्रथम आता खूप साऱ्या माता भगिनींना माहिती नसेल, की हा 2 हप्त्याचा काय विषय आहे. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला समजून सांगतो, की या 2 हप्त्यांचा विषय काय आहे. तर माता भगिनींनो, महाराष्ट्र सरकारने आपल्याला असं सांगितलेलं आहे, की जो तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, तो 2 टप्प्यांमध्ये दिला जाईल. म्हणजेच तुम्हाला अर्धी-अर्धी किंमत नाही दिली जाणार. महिलांचे 2 टप्पे केले जातील. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत 9,49,000 माता भगिनी अपात्र केलेल्या आहेत आणि ज्या यानंतरच्या माता भगिनी राहिलेल्या आहेत, त्याच माता भगिनींना लाभ दिलेला आहे. आता तुम्ही समजू शकता, की 9,49,000 इतक्या माता भगिनी अपात्र केल्या म्हणल्यावर यामध्ये तुमचं देखील नाव किंवा तुमचा देखील नंबर लागलेला असू शकतो. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, की तुम्हाला कसं ती यादी चेक करायची आहे, की तुम्ही पात्र आहात की अपात्र. ते व्हिडिओच्या शेवटी 1च मिनिटाचा मुद्दा आहे, तो मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पण सर्वात अगोदर मला तुमचा हा एक पहिला हप्ता आणि दुसऱ्या हप्त्याचा काय कन्सेप्ट आहे तो समजून सांगायचा आहे. तर आता महाराष्ट्र सरकार जो एप्रिल महिना आहे म्हणजेच तुमचा 10वा इन्स्टॉलमेंट असणार आहे. तुमचा 10वा हप्ता महाराष्ट्र सरकार 2 हप्त्यात देणार आहे. म्हणजेच पहिले जे 1,00,00,000 माता भगिनी असतील, अशा 1,00,00,000 माता भगिनींना आज दिनांक 24 एप्रिल पासून सकाळी 7 वाजल्यापासून जो त्यांचा हप्ता आहे, तो 7 वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर ज्या माता भगिनी उरत्या, 1,00,00,000 माता भगिनी उरत्या, त्यांना आता आपण 1,00,00,000 बद्दल बोलूया. ज्या 1,00,00,000 माता भगिनी आहेत, त्यांना 24 एप्रिल पासून ते 27 एप्रिल पर्यंत जो लाभ आहे, तो संपूर्णपणे लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आपले महा-डी-बी-टी असणार आहे, त्या महा-डी-बी-टीद्वारे पाठवलं देणार आहे. त्यानंतर उरलेल्या 49,00,000 माता भगिनी असतील, त्यांचं काय, तर त्यांचं असणार असं काय, की त्यांना 28 एप्रिल पासून म्हणजे तुमची अक्षय तृतीयाचा तो मुहूर्त असणार आहे. 28 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये उरलेल्या ज्या 49,00,000 माता भगिनी असतील, अशा त्या 49,00,000 माता भगिनींना 28 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत मिळणार आहे. पण सर्वात अगोदर आता महत्त्वाचं काय आहे, की 1,00,00,000 माता भगिनींमध्ये तुमचा नंबर आहे का? आणि 1,00,00,000 माता भगिनी आहेत, त्यांना 2,100 मिळणार की 1,500 मिळणार? आता आपण ते जाणून घेऊया. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, की महाराष्ट्र सरकारने 10व्या हप्त्यापासून यामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की तुमची जी लाडकी बहीण योजना आहे त्या संदर्भातील काही नवीन अपडेट्स असतील किंवा काही तुमची रक्कम वाढ करायची असेल, तर ते आपल्या या एप्रिल महिन्यामध्ये करणार होते आणि ते केली देखील असू शकते. आता आपण ती जाणून घेऊया, की त्यांनी काय यामध्ये रक्कम वाढ केलेली आहे. तर माता भगिनींनो, आपण ती सर्वात अगोदर जाणून घेऊया. तर आता सगळ्यात अगोदर मुद्दा येतो त्या 1,00,00,000 माता भगिनींचा. त्यांना ₹1,500 मिळणार की ₹2,100? आता आपण ते समजून घेऊया. तर मी तुम्हाला मोठ्या-मोठ्या भाषेमध्ये काय सांगतोय, की ₹1,500 येण्याचे हे 80% चार्जेस आहेत. म्हणजे हे ₹1,500 येतील तुम्हाला, असं 80% आपण चान्सेस घेऊन चालू शकतो. पण एक आपण वरचे 40% चान्सेस का घेत नाही आहे? कारण महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं, की एप्रिल हप्त्यामध्ये तुमची काहीतरी तडजोड करण्यात येईल आणि तुमचं जे ₹1,500 अनुदान आहे ते ₹2,100 वरती करण्यात येईल आणि काही महिलांचं ₹1,500 अनुदान हे ₹500 वरती करण्यात येईल. अशा प्रकारचं महाराष्ट्र सरकारने आपल्याला वचन दिलेलं आहे आणि यामध्ये ते काही तडजोड देखील करू शकतात. त्यामुळे अशा खूप साऱ्या माता भगिनी असतील, त्यांना लाभ तर मिळणार आहे या योजनेचा.
पण त्यांना 500च रुपये मिळणार आहेत आणि अशा खूप साऱ्या माता भगिनी असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, पण त्यांना 2100 रुपयांचा मिळणार आहे. आता ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे, की तुम्हाला कसं कळेल, तुम्हाला लाभ किती मिळणार आहे, 2100 मिळेल की 1500 रुपये, ते देखील व्हिडिओच्या शेवटी समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर तुमच्यासाठी कळकळीची विनंती, अजून लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करत आहात? खाली एक लाल कलरचं बटन असेल, त्या बटनवरती सबस्क्राईब नाव लिहिलेलं असेल, त्याला फक्त क्लिक करा आणि त्याच्या बाजूला एक असा घंटा चालू होईल. त्या घंट्याला देखील तुम्ही बटन दाबून टाका, की जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा नवनवीन आणि सगळ्यात महत्त्वाच्या जेव्हा आपली ही लाडकी बहीण योजनेअंतर्गतची नवीन अपडेट येईल, ती संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. त्याच प्रकारे तुमचे काही वेगळे क्वेश्चन असतील किंवा काही प्रश्न पडले असतील, तुम्हाला काही तुमचे शंका असतील, तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि कमेंट मला केव्हा दिसते? ज्यावेळेस तुमचं लाईक आणि सबस्क्राईब मला दिसतं. कारण जे लोकांनी लाईक आणि सबस्क्राईब केलेलं आहे आपल्या या चॅनलवरती, त्याच लोकांना कमेंटचा ॲक्सेस आहे. म्हणजे तुम्ही केलेलं नसेल तर तुम्हाला कमेंट करता येईल, पण तुमची कमेंट मला दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे, की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता तुम्हाला एक 12 तासाच्या आतमध्ये प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जात असतं. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही आपले जे जुने व्हिडिओ आहेत ते जुने व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला त्यावरती संपूर्ण समजून जाणार आहे, की आपण कसं प्रत्येकाला त्यांच्या कमेंटचं उत्तर देत होतो. आता त्यानंतर तुम्हाला काय सांगायचंय, महिला व बाल विकास विभागाने काय सांगितलंय, ठरवल्याप्रमाणे 24 एप्रिलला 1 कोटी महिलांना त्यांचा पहिला हप्ता मिळणार. हे तर आता 100% रिअल झालेलं आहे, की ज्या माता भगिनींना महाराष्ट्र सरकारने आणि आपलं जे महिला व बाल विकास विभाग आहे, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे संस्थापक आपले एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब या सर्वांनी मिळून ही जी आपली योजना आहे ती महिला व बाल विकास विभागाकडे पाहण्यास दिलेली आहे. म्हणजेच तेच आता या योजनेला कंट्रोल करतील आणि ज्याचे जे नवीन अपडेट्स असतील ते आपल्यासमोर वेळोवेळी आणत राहतील. तर आपल्या या सरकारने आपल्याला काय सांगितलंय, की तुमचा जो हप्ता आहे 24 एप्रिलला मिळून जाणार आहे. म्हणजे ज्या 1 कोटी माता भगिनी असतील त्यांना तो मिळून जाणार आहे. आणि आता कोणता जिल्हा यावेळेस सगळ्यात अगोदर असणार आहे, आता मी तुम्हाला ते समजून सांगतो. यामध्ये पहिला जिल्हा हा मुंबई असणार आहे. मुंबई जिल्हा आहे त्याला सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा जिल्हा जो असणार आहे तो असणार आहे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर मिळणार आहेत. त्यानंतर मिळणार आहेत अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगर हा 3ऱ्या नंबरचा जिल्हा असणार आहे. त्यानंतर चौथा जिल्हा जो आहे तो असणार आहे सोलापूर. सोलापूरला मिळणार आहे. त्यानंतर 5वा जिल्हा आहे तो असणार आहे छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर आणि छत्रपती या जिल्ह्यामध्ये 5व्या नंबरला मिळणार आहे. आणि संपूर्ण लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता जो जिल्हा आहे त्याला केव्हा मिळणार, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये समजून टाका. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लगेच एक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक PDF टाकून देईन. त्यावरती सांगितलेलं आहे मी, की तुम्हाला कोणता जिल्हा केव्हा पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही मला कमेंट केली तर मी लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची PDF तुम्हाला जी टाकून देईल. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता. त्याच प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, की तुम्हाला मी लिस्ट दाखवणार आहे, की तुम्ही पात्र आहात की अपात्र, कसं चेक करायचं, काय करायचं, त्या संबंधितचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे शेवटी कळून जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्यावेळेस व्हिडिओ संपताना एक एंड स्क्रीन येईल, म्हणजे असे 2 व्हिडिओ येतील. त्यामध्ये मी समजून सांगितलेलं आहे, की तुम्हाला कसं चेक करायचं आहे, की तुमची अपात्र आहात की पात्र आहात या योजनेसाठी एप्रिल हप्त्यापासून. कारण ज्या माता भगिनी आहेत त्यांना 24 एप्रिलपासून जो त्यांचा 10वा हप्ता आहे, 10वं इन्स्टॉलमेंट आहे ते मिळून जाणार आहे. आणि हे 10 इन्स्टॉलमेंट आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी 15,000 रुपये महाराष्ट्र सरकारकडून आलेले असतील. आता माता भगिनींनो, या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर दिलं जाईल आणि वेळोवेळी तुमच्या शंका दूर केल्या जातील. तर हेच मला या व्हिडिओमध्ये समजून सांगायचं होतं. या भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.